हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पनीर पकोडे बनवणार आहोत। त्यासाठी 250 ग्राम मी पनीर घेतलेला आहे आणि त्याला छान अशा छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये लाल तिखट आणि थोडं मीठ घालून हे संपूर्ण पनीरला चोळून घ्यायचं आहे। हा संपूर्ण पनीरला लागलेलं पाहिजे मीठ आणि तिखट। नंतर एका बाउलमध्ये मी 1.5 वाटी बेसन घेतलेला आहे। बेसन घेतल्यानंतर त्यामध्ये मी छोटं 2 चम्मच तांदळाचं पीठ घातलेलं आहे। याने भजी छान कुरकुरीत होतात। नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि जिरं घातलेलं आहे थोडं, आणि नंतर त्यामध्ये मी कसुरी मेथी आणि अजवाईन घातलेला आहे। कसुरी मेथीमुळे ह्या पकोड्याला खूप छान स्वाद येतो, तुम्ही पण घालू शकता। नंतर त्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, तुम्ही बघू शकता। अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। नंतर त्यामध्ये मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे आणि याला पाणी घालून छान मिश्रण जाडसर तयार केलेलं आहे। असं थोडं आपल्याला जाडसर मिश्रण तयार करायचं आहे। नंतर यामध्ये पनीरचे पीस घालून आपण तेलामध्ये पकोडे तळू शकतो आणि 1 हिरवी मिरची पण घातलेली आहे। नंतर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि हे पनीरचं आणि बेसनचं मिक्सचर घेऊन मी इथे पकोडे तयार केलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हा पकोडे किती सुंदर झालेले आहेत। हे पकोडे पावसाळ्यामध्ये गरमागरम खायला खूप टेस्टी लागतात। तुम्ही पण असे एकदा पकोडे नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला पकोडे आवडले तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर धन्यवाद मैत्रिणींनो, अशाच नवीन रेसिपीबद्दल।